आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत आमचे मित्र विजय पवार सर. विजय पवार सर हे वाईतील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक आहेत. सर्वप्रथम आपण चिमुकल्यांच्या गटाकडे बोलूया. यामध्ये इयत्ता 5वी ते 7वी मधील विद्यार्थी असतील. नमस्कार आदरणीय परीक्षक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. त्या कथेचे नाव आहे अकबर आणि बिरबल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. एके दिवशी अकबर आणि बिरबल मी आज तुम्हाला विसरा दगड ही गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक रतन नावाचा मूर्तिकार राहत असतो. त्याच्याकडे खूप मोठे सैन्य होते. ही बातमी हुशार व बुद्धिमान दरबारी पाहिला नाही. काही बाबतीत तर तो माझ्यापेक्षाही सरस आहे. एका गावात एक छोटासा गणेशान राहत होते. त्या जमिनीला चिंटू नावाचा एक कावळा राहत होता आणि तिने इकडे तिकडे बघितलं तर कोणच नव्हतं. मग ती जोरजोरात रडायला लागली. कौरव आणि पांडव यांचे गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांना घेऊन एका अरण्यातून जात होते. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एका छोट्याशा गावात आनंद नावाचा मुलगा राहत होता. तो बंधन करण्याचा दिवस आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्यक्रमात बोलवलं गेलं, त्या ठिकाणी माझा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी या विद्यालयाचे प्रथमतः मी आभार मानतो. माझ्या समोर जमलेला जो हा विद्यार्थी समूह आहे, खऱ्या अर्थानं अत्यंत भाग्यवान आहे. आजचा योग अतिशय चांगला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. याशिवाय कथागत स्पर्धा अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तसेच या स्पर्धेच्या आयोजक व सर्व शिक्षक यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि मुख्याध्यापकांच्या सहमतीने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असे त्यांचे धन्यवाद.